आता सासूबाई आणि सासरे बुवा, तुम्ही मला सांगा की मुलाने काय कुठली काळजी घ्यावी, काय बदल करावा, काय सल्ला द्याल त्याला? बदल म्हणजे शांत, एकदम शांत आहे त्याचा स्वभाव. कधीच तो नाही, माझी दुसराही धाकटाही तसा शांत, कोणाच नाही, दोघंही नाही. मग काय करायचं त्यांनी? शांत नाही राहायचं. आता वेळ आल्यानंतर बोललं पाहिजे ना. सासरे बुवांकडे द्या माईक, बोला. त्यांनी बोललं पाहिजे, ॲक्टिव्ह राहिले पाहिजे आणि एक दुसऱ्याचं सांभाळून घेतलं पाहिजे. आई, तुम्ही मुलीला काय सांगाल? तर जरा स्वभाव शांत ठेवायला पाहिजे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागली पाहिजे, जशी आपल्याकडे घरात वागत होती. सगळ्यांना काका मामा आत्या सगळ्यांची, तसंच तिने सगळ्यांशी व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यांना मुलगी नाही आहे, ती मुलीची उणीव तिने भरून काढावी, हीच माझी सदिच्छा. खूप मिस करणार तुम्ही? खूप मिस करते. हां, खूप मिस करेन. काय हो? कारण माझ्या आजारपणात तिने माझी एवढी काळजी घेतली ना की अशा खूपच कमी मुली असतील, त्यामुळे मी तिला खूप म्हणजे खूप मिस करते. आणि अजून काय काळजी घ्यायला पाहिजे? अजून आता तिथं जरा धावपळ खूप असते. व्यवस्थितपणे आता ती माझ्या विरारवरून ती कल्याणला जाणार आहे आणि फार मला वाटतं 40 दिवस राहिलेत, तर तिने स्वतःची तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि सासूबाईंची तेवढीच काळजी घेतली पाहिजे, सासऱ्यांची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि दीर एकच आहे, तिला सख्या भावाप्रमाणे तिने वागवलं पाहिजे. पण मला एक सांगा की दीराची काळजी त्या घेतीलच, खूप मिस करणार तुम्ही? खूप मिस करते. बाबा, जशी ती लहानपणापासून 2 भावंडांना घेऊन चाललेली आहेत तशीच तिकडे गेल्यानंतर नवरा म्हणा, सासू सासरे किंवा कारण लाडात वाढलेली आहे आमच्या घरामध्ये. हा क्षणच असा असतो ज्या ताई सासरी निघते त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईबापांची भावना हीच असते. बहिणीकडे खास कल्याणला जावं लागणार आहे विरारवरून आता भांडणं करायला. आता जेवढे दिवस राहिले लग्न होईपर्यंत त्याचं काय, आता कसं प्लॅनिंग केलंय? आता नाही भांडायचं. नाही भांडायचं असं ठरवलंय? हो. घरातल्यांनी बोला. आता मी श्रद्धाची आत्या आहे मोठी. श्रद्धा आमच्या घरात सर्वात मोठी, पण अशी प्रेमळ की तिला सगळेच हवे, काका आत्या येणारी जाणारी पाहुणे सगळ्यांशी ती प्रेमाने वागते. आणि माझी वहिनी जेव्हा आजारी होती 12 साली, तेव्हा तिने एवढं केलं आहे, दिवस रात्र हॉस्पिटलला होती ती. म्हणजे एक मुलगा पण करणार नाही एवढी सेवा केली. आंघोळ बांघोळ तिथेच करायची, या आत्याकडे जाऊन जेवून यायची किंवा आंघोळ करून यायची, आणि सगळी सेवा तिने केली एवढे दिवस, 1-2 महिने तिथे. लहानपणापासून अशीच आहे, प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे. सगळी माणसं तिला पाहिजे. अजून कोण बोलणार? तिला एखाद्या वेळा आम्ही म्हटलं की मी येत नाही आहे, मला बरं नाही आहे, तर ती सांगणार तू आता ये, तुला काय बरं नसेल तर मी तुला बघते. तिकडे गेल्यानंतर ती असं स्विमिंगला जायची, त्याच्यामुळे तिला मॉलिशचं वगैरे सगळं माहिती असायचं. त्या गुडघे दाबणं किंवा पायाच्या नसा लूज करणं, हे तिथे गेल्यानंतर हे सगळं करत असते ती. आमचं खूप प्रेमळ आहे. खूप प्रेमळ. हो ना. मी निखिलची वहिनी. तो खूप शांत आहे आणि एकदम म्हणजे शब्दच नाही बोलायला, इतका तो चांगला गुणी मुलगा आहे. फक्त त्याने याच्या पुढे जबाबदारीने वागावं, म्हणजे घ्यावं. जी काही अशी छोटी मोठी कामं असतात का बाबा द्या मी करतो, घरातल्या जबाबदाऱ्या थोड्या आता उचलल्या पाहिजेत. सगळेच एवढे इमोशनल झाले ताई. हा, काय वाटतं, हे दुःखाश्रू आहेत की आनंदाश्रू आहेत? दुःखाश्रू. एका डोळ्यात दुःख आहे, एका डोळ्यात आनंदाश्रू आहे, आणि ताईच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. कधी एकदा जाते नाही, हा नाही गंमत करतो. हा नाही, हे असंच असतं. घर आणि घरातली ताई जाणं हे सगळ्या घरालाच असं वाटत असतं. पण सासू सासरे इतके उत्तम आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. हां, अगदी आईबाबांसारखा सांभाळ करतील ते, आणि ते आहेतच कमी बोलणारे. तुम्ही बोला, नाही तर फक्त ऐकावं लागेल.